जय जिवाजी। आज 20 जून रोजी श्री संतसेना महाराज ट्रस्ट नवीन कोटा नांदेड येथे अखिल भारतीय जीवा सेनेची बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीला जिल्हाध्यक्ष बाळू पवार, क्षमाजी आणि आता मराठवाडा अध्यक्ष श्याम जाधव, तसेच उत्तम गाजलवाड, बाळू गंगाधीरे हे सर्व उपस्थित होते। आजच्या या बैठकीमध्ये काही पदांचं वाटप करण्यात येणार होतं, जसं महिला कार्यकारिणी जिल्हाध्यक्ष, युवा जिल्हाध्यक्ष, जनरल बॉडीचे जिल्हाध्यक्ष। परंतु आज म्हणावा तेवढा प्रतिसाद मिळाला नाही। परंतु मला असं वाटतंय की समाजांनी संघटनेच्या माध्यमातून एकत्र आलं पाहिजे, समाजासाठी काम केलं पाहिजे। जोपर्यंत समाजाचं संघटन होणार नाही, समाजाचा विकास होणार नाही। नाभिक समाज हा एक अल्प समाज, उपेक्षित समाज आहे। या समाजाचे बरेचसे जे प्रश्न आहेत आज अनुत्तरित आहेत, जसं शिक्षणाचा प्रश्न असेल, बेरोजगारीचा प्रश्न असेल, युवकांचा प्रश्न असेल, महिलांचा रक्षणाचा प्रश्न असेल, दुकानदाराचा प्रश्न असेल, असे अनेक प्रश्न जे आहेत। आज अनेक दुकानदारावर हल्ले होतात, परंतु त्याची दखल कोणी घेतली जात नाही। आज महागाई खूप वाढलेली आहे। अनेक संघटनांनी एकत्र येऊन आज भाववाढ केली, पण त्याच्या प्रतिक्रिया समाजामध्ये म्हणजे भाववाढ का केली, म्हणजे अशा प्रकारच्या प्रतिक्रिया ज्या येत आहेत। परंतु समाजामध्ये अनेक वस्तूचे भाव वाढत आहेत, याचा विचार केला पाहिजे। आणि आपले समाज बांधव संघटनेने जे काही निर्णय घेतलेला आहे त्याला प्रतिसाद दिला पाहिजे। संघटनेने निर्णय घेतल्यानंतर आपण वेगळे भाव घेणं हे आपल्या समाजासाठी, संघटनेसाठी घातक आहे असं मला वाटतं। येणाऱ्या काळात समाजाला न्याय द्यायचा असेल, समाजाचा विकास करायचा असेल, तर समाजातल्या युवकांनी एकत्र आलं पाहिजे, संघटन बांधलं पाहिजे। अखिल भारतीय जीवा सेना ही एक वैचारिक संघटना आहे। शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराने चालणारी, समाजाला प्रबोधन करणारी, शिक्षणाचं महत्त्व सांगणारी, समाजावर अन्याय झाला तर धावून जाणारी ही संघटना आहे। तर मी सर्व युवकांना आवाहन करतो की येणाऱ्या काळात आपण या संघटनेमध्ये सामील व्हावं। आपण आपल्या जीवनातला थोडासा वेळ या संघटनेसाठी दिलं तर संघटना मजबूत होईल, आणि संघटना मजबूत झाली तर समाजासाठी काम करण्यासाठी संघटनेला एक बळ मिळेल असं मला वाटतं। या बैठकीचं जे आयोजन आहे श्याम जाधवने केलेलं होतं। याच्यामध्ये आज युवा जिल्हाध्यक्षाचं निवड झालेली आहे, सुरेश कुळगुळे। त्यांच्या माध्यमातून आता पुढं युवा कार्यकारिणी ते करतील, आणि जे राहिलेले जे कार्यकारिणी आहेत, महिला कार्यकारिणी असेल, पुन्हा जनरल बॉडीची कार्यकारिणी असेल, कर्मचारी जिल्हा कार्यकारिणी असेल, ते येणाऱ्या बैठकीत नक्कीच या सर्व कार्यकारिणीची बांधणी होईल अशी मी अपेक्षा करतो। थांबतो। जय हिंद, जय भारत। सर्व नाभिक समाज बांधवांना मानाचा जय संत सेना, जय जिवाजी। आज अखिल भारतीय जीवा सेना व सकल नाभिक समाजाच्या वतीने एक मीटिंग आयोजित करण्यात आलेली होती। ती म्हणजे अशी होती की नाभिक समाजावर जे हल्ले व्हायलेत, जे अन्याय अत्याचार व्हायला, आणि आज पूर्ण देश हा महागाईने होरपळून निघालेला आहे। अशा परिस्थितीमध्ये समाजानं दशा आणि दिशा समाजाची झालेली असल्यामुळं कोण काय करावं हे समजायला चाललंय। त्यामुळं अखिल भारतीय जीवा सेना व सखील नाभिक समाजाच्या वतीनं राष्ट्रसंत साईनाथ महाराज यांच्या मंदिरावर मीटिंग आयोजित केली होती, व या गोष्टीवर सविस्तर चर्चा झाली। चर्चा होऊन असे निष्पन्न झाले की आपल्याला भाववाढ करणं गरजेचं आहे, आणि ज्या ज्या नाभिक समाज बांधवावर अन्याय अत्याचार झाला त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं हे काळाची गरज आहे, आणि हे संघटनेचं उद्दिष्ट आणि धैर्य आहे। तर सर्व सकल नाभिक समाजाला सांगू इच्छितो की कृपया आपण नाभिक समाजाच्या संघटना कोणती असो
त्याच्या पाठीमागं उभं राहा, कारण ती समाजाच्या पाठीमागं संघटना खंबीर उभी आहे आणि येणाऱ्या काळामध्ये अतिशय बिकट परिस्थिती येणार आहे आणि दिवसेंदिवस मंदीचं प्रमाण वाढलेलं आहे. समाजाच्या मध्ये बेरोजगारी प्रचंड निर्माण झालेली आहे आणि परप्रांतीयाचं अतिक्रमण खूप होत चाललेलं आहे. त्यासाठी एकजूट होणं ही काळाची गरज असल्यामुळं आपल्या नाभिक समाजांना कळकळीची विनंती आहे की कृपया संघटनेमध्ये शक्ती आहे, त्यामुळं आपण संघटनेच्या माध्यमातून ज्या वेळेस मीटिंग बोलवली त्यावेळेस राष्ट्रसंत साईनाथ महाराज यांच्या सभागृहावर हजर राहत राहा ही अपेक्षा बाळगतो आणि जय संत साईनाथ, जय जिवाजी.